आपल्या पिकाला द्यायची तर. अगदी बराबर. कोलंडराव, हा. आजकाल गाई म्हशींची संख्या थोडी कमी होत चालली, त्यामुळे शेतीसाठी लागणारे शेणखत आजकाल मिळत नाही. हा. आणि या शेणखताची उणीव भरून काढतं ते हे ऑलग्रो सेंद्रिय खत. आणि म्हणून गोठ्यातली गाय बी खुदकन हसली, असं मी जे मगाशी म्हणालो तेवढ्यासाठीच. आता कळलं बघा. नीम, करंज, मोहा, सिया, साल, एरंडी यांच्या विशिष्ट मिश्रणातून बनलेलं भूमाताचं ऑल ग्रो सेंद्रिय कर्बाची मुबलकता पिकाला देतं. मित्र किडींना पोषक वातावरण निर्माण करतं. जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता वाढवतं. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवतं. आणि यामुळं उत्पादनाचा दर्जा वाढवून उत्पादन निर्यातक्षम बनवतं. जमिनीचा सामू नियंत्रित करणं, जमीन भुसभुशीत करणं हे फायदे भूमाता ऑल ग्रोमुळं होतात. अगदी असंच पिकाच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करणारं सूक्ष्म अन्नद्रव्य इतकं नवीन खत म्हणजे भूमाता कॉम्बो. यामध्ये झिंक, फेरस, मँगनीज, बोरॉन, कॉपर, मॅग्नेशियम हे घटक एकत्रित मिळतात. म्हणजेच ग्रीन प्लस सह्याद्री आणि बायो 3 यांचं एकत्र मिश्रण भूमाता कॉम्बोमधून पिकाला लाभतं. अहो, कसला विचार करताय कोलंडराव? अहो, आता विचार एकच की आपली जमीन सदृढ बनवायची. बर. टॅलेंटराव, जशी तुमची हुमानं सोडवायला लागलो तसं आयुष्याचं कोडं बी सुटायला लागलंय बघा. पर एक खंत वाटते राव. कसली? अहो, वर्षानुवर्षे अडाणीपणानं जमिनीवर आपण जे अत्याचार करायला लागलोय ना, त्याचं कोडं काही सुटना बघा. सुटलो सुटल. या या अहो, पण सांगतो. कसं सुटायचं? या तरी. अहो टॅलेंटराव, सांगा तरी. सुटेल अहो, की? होय, पर ते कसं सुटणार ते तरी सांगा. अहो कोलंडराव, हा? आपण जाग होतो तीच सकाळ म्हणायची. आतापासून आपण भूमाताची खतं वापरली तर जमिनीचा पोत सुधारल, जमीन सुदृढ होईल. आणि यासाठी आता लढायचं. लढायचं? अहो ते बघा, अंगावर घेतली कडूकडू शाल, अंगावर घेतली कडूकडू शाल, एवढीशी चिमुरडी पर लढते घेऊन डाल. म्हणजे हे तुमचं 5वं हुमान म्हणायचं? आणि काय हो, भलतीच लढाऊ दिसते ही तुमची चिमुरडी. कारण तिनं अंगावर कडूकडू शाल घेतली. म्हणजे निंबोळीचे पेंड. अक्षी बरोबर. अहो, पण अक्षी बरोबर. म्हणजे तुम्हाला बी समजायला लागले की कोलंडराव? ऐकलं होतं आम्ही पण. म्हणजे युरियामध्ये निंबोळीची पेंड मिसळा, म्हणजे युरियावर निंबोळीची कडू शाल बसते आणि युरिया पुरेपूर पिकाला लागू पडतो. पण नुसतं निंबोळी खत पिकाच्या फायद्याचं नसतंय बरं का कोलंडराव? मग म्हणून भूमातानं आणलंय निंबोळी युक्त सेंद्रिय खत नीम प्लस. भूमाताचं नीम प्लस म्हणजे उत्तम दर्जाचं सेंद्रिय खत. निंबोणी, करंजी, साल, मोहा आणि एरंडी अशा दर्जेदार पेंडीपासून तयार केलेलं हे खत मित्रकिडींसाठी उपयुक्त, पण हानिकारक किडींना मात्र दूर ठेवतं. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवतं. पाणी साठवण्याची क्षमता वाढवून जमीन सुपीक आणि भुसभुशीत बनवतं. कोलंडराव, आपण फक्त जास्तीत जास्त पीक आलं पाहिजे असं म्हणतो, पण त्याचबरोबर जमिनीची प्रत सुधारली पाहिजे ह्याची काळजी कोणाला आहे का? अहो, काळजी कसली आणि काय घेऊन बसलात? अहो, शेतात 4 दिवस पाणी लावलं की आपण फिरकत नाही तिकडं. लांबनच खडा टाकायचा आणि पाणी कुठवर आले ते बघायचं. पण या तुंबलेल्या पाण्यात जमिनीचा जीव गुदमरतोय, त्याचं काय? अहो, आपल्याला वाटतं शेतीला कष्टाचं काम आहे, पण तसं काय नाही. आताचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. आपण ते समजून घ्यायला पाहिजे. योग्य वेळ साधून प्रत्येक काम वेळच्या वेळी केलं पाहिजे.
नाही. पण मला सांगा टॅलेंटराव, आमच्या सगळ्या चुकीच्या करणीमुळं या सगळ्या जमिनी भाजून करपून दडपून निघाल्यात, त्याचं काय? अहो ते परत सुधारलं पाहिजे. कोलनराव, अहो पिकाचं खरं अन्न असतं तो हा मुबलक सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन. ते पिकाला व्यवस्थित मिळू द्या हो. आणि म्हणून हे पुढचं उमान आहे का, पांढरी म्हैस हिरवं दूध हरेल तुमची सूद बूद. अहो हे तर एकदम सोपं आहे. आत्ताच तुम्ही काय म्हणालात की पिकाला मुबलक प्रकाश लागतो, म्हणजे पांढरा प्रकाश म्हणजे पांढरी म्हैस. आणि त्याच्यामुळं पिकाला जी हिरवाई येते त्याला आपण हिरवं दूध म्हणायचं, बरोबर का नाही? अक्षी बराबर. कोलनराव, यालाच प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. अहो पीक जर निकोप नसेल तर हे प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होत नाही. ते व्यवस्थित व्हावं आणि पिकामध्ये हरित लवकाचं प्रमाण जास्तीत जास्त वाढावं म्हणून भूमाताचं हे ग्रीन प्लस. वा, सर्वोत्तम दर्जाच्या क्रिस्टल आणि चमकदार मॅग्नेशियम सल्फेट पासून तयार केलेलं हे भूमाताचं ग्रीन प्लस पिकामधील हरितद्रव्यासाठी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पानावर पिवळसर किंवा लाल चट्टे दिसत असतील आणि प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावत असेल, परिणामी उत्पादन घटत असेल, तर ग्रीन प्लस शिवाय पर्याय नाही. NPK, रियल, ऑल ग्रो, नीम प्लस, ग्रीन प्लस अशा मायंदार खतांची माहिती दिला राव तुम्ही आम्हाला. आणि या समध्या खतांची गरज पिकाला असते बरं का. म्हणजे जसं आपल्याला जेवणात भात भाजी आमटी भाकरी अशा चौरस गोष्टींची आवश्यकता असते ना, तसं हे खतांचं बी आहे. खरं आहे. अहो आपल्या शरीराच्या नखाला जरी वेदना झाली तरी अख्ख्या शरीराला वेदना होते बघा. अहो कारखान्याचा एक बोल्ट जरी निखळला तरी अख्खा कारखाना बंद पडतोय. तसं खतामध्ये एक जरी घटक नसला तरी अख्ख्या पिकाचं नुकसान होतं. अरे वा वा वा, चांगलंच समजायला लागले की तुम्हाला. म्हणजे काय? आपल्या पुराणात सांगितलेलं आहे बघा, अहो देवाची जर कृपा झाली तर पांगळा माणूस पण पर्वत चढू शकतो. तसं या भूमाता खतांच्या सोबतीनं पिकांची वाढ पण जोमदार होऊ शकते. आणि म्हणून हे शेवटचं हुमान आहे का, सांगा सांगा. आंधळं असून दावतय वाट, आंधळं असून दावतय वाट, पांगळं असून चढतय घाट, आणि स्वतः मेलं तरी जीवदान देतय. ऐकून तुम्ही बी पडाल चाट. अहो खरंच चाट पडलो राव. अहो काय हाय काय हे? अहो लक्षात घ्या कोलनराव, मेलेलं असलं तरी जीवदान देतय. म्हणजे कित्येक वर्षापासून मेलेल्या आणि जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतीपासून तयार होतं ते हे ह्युमस. आणि ह्योच ह्युमस पिकासनी जीवदान देतो. बराबर. आणि ह्याच ह्युमस पासून तयार झालेलं भूमाताचं खत म्हणजे बायो3. ह्युमिक ॲसिड, ॲमिनो आणि फॉल्विक ॲसिडची विपुलता असणारं भूमाताचं बायो3 हे बहुगुणी खत आहे. पांढऱ्या मुळांची निकोप वाढ करणारं, बियाण्यांची उगवण क्षमता वाढवणारं हे खत पिकांना नैसर्गिक स्वरूपातील अन्नद्रव्य उपलब्ध करून देतं. उत्पादनाची गुणवत्ता, त्याची चव, त्याचा रंग, त्याचा वास आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी हे उपयुक्त खत आहे. वनस्पतींसाठी उत्तेजक म्हणून बायो3 कार्य करतं. ॲमिनो ॲसिड जमिनीत पुरवले असता उपयुक्त जीवाणूंच्या वाढीस हे सहाय्यक ठरतं. याचबरोबर प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी, पिकाची हिरवाई आणि मातीची उत्पादकता टिकवण्यासाठी सुद्धा हे खत उपयुक्त आहे. हे पाण्यात सहज विरघळत असल्यामुळं ड्रीपला सोडता येतं आणि दाणेदार असल्यामुळं इतर खतांमध्ये सुद्धा मिसळता येतं. तुमची सातही हुमानं सुटली बरं का. मग आता प्रगतीची दिशा गवसली का नाही? अरे भारी, समद उमगलं. आता भूमाताची खतं वापरणार आणि झक्कास प्रगती करणार. पण लक्षात ठेवा, खतांचा वापर योग्य रीतीनं झाला पाहिजे. काय म्हणजे जमिनीची सुपीकता बी टिकून राहील आणि खर्चात बी बचत होईल.
अहो चुकलं आमचं. अहो जमिनीची भूक काय आम्ही बघायचंच नाही. यानं टाकलं खत आम्ही बी टाकायचं, शेजाऱ्यानं टाकलं खत आम्ही बी टाकायचं. अहो कृषी प्रदर्शनात पाहिलं की आम्ही बी आपलं खत टाकायचं आणि व्हायचं रिकामं. विचारच नाही पुढचा मागचा. त्यापेक्षा माती परीक्षण करा. माती परीक्षण. ओ टॅनराव हा, मला सांगा माती परीक्षणानंतर काय करायचं? हा. पिकांच्या वाढीनुसार नत्रखत विभागून द्यायचं. हा. आणि हो, खत शक्यतो रोपाभोवती हा. आणि माती आड द्यायची. हा 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 मला समजा उमगलं बघा. आणि तुमच्या सगळ्या हुमानाची उत्तर सुद्धा गवसलीत. हा पर तुम्ही थांबा मोर, थांबा इथं. अजून एक प्रश्न मला पडला या. म्हणजे तुमचा तो जादूगार केव्हा भेटणार? अहो काय हसताय? अहो, तुम्ही आला का मूळ पदावर? हा, अहो कोलडराव, ही जादू आहे भूमाता खतांची. आणि ही जादू करणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे घटप्रभा फर्टिलायझर्स. घटप्रभा फर्टिलायझर्स. हा, खरंच ह्योच खरा जादूगार. भूमाता खत परिसावानी, पीक येतील सोन्यावानी. शिवा ग्रुपची घटप्रभा फर्टिलायझर ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचं नंदनवन फुलवत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या या कंपनीनं गुणवत्तापूर्ण दर्जाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहताना थेट बांधापर्यंत आत्मीयतेचा संपर्क ठेवला आहे. NPK, रियल, सह्याद्री, ऑल ग्रो, नीम प्लस, बायो 3, ग्रीन प्लस, कॉम्बो अशा उत्पादनातून फक्त विक्रीवर भर न देता बळीराजाचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयास केला आहे. भूमाता या ब्रँडवर घटप्रभा फर्टिलायझर्सची खतं आज लोकप्रिय बनली आहेत. माती परीक्षणातून शेतीची गरज ओळखता यावी यासाठी इथले प्रतिनिधी स्वतः शेतावर जाऊन मातीचे नमुने घेतात, शेतकऱ्यांशी संवाद साधतात, त्यांना समुपदेशन करतात, विक्रीपश्चात सेवेची बांधिलकी जपतात. कंपनीची हेल्पलाईन शेतकऱ्यांसाठी सदैव खुली आहे. यामुळंच आज भूमाताच्या परिसस्पर्शानं शेतकरी राजा सोनं पिकवतो आहे.